दुसरे बाजीराव पेशवे जेव्हा स्वारीला जायचे तेव्हा इथे विडा ठेवायला यायचे. हे पेशवेकालीन म्हणता येईल, पण त्याच्या आधीपासून 250 वर्ष ते 200 वर्ष झालेली आहे स्थापना होऊन. आणि त्रिनेत्र मूर्ती आहे, चतुर्भुज पद्मासनात बसलेली मूर्ती आहे. शंख चक्र या देवीच्या हातात आहे. देवीच्या समोर गणपती आहे, काळभैरव आहे आणि दत्ताचा पार आहे या देवळात. आणि नवमीला इथे होम असतो नवचंडीचा. शंकर महाराज आहेत ना, ते इथं बाहेर येऊन बसायचे आणि ते सांगायचे आज जा देवीला, अतिशय माऊली चांगली आहे. तसं गगनगिरी महाराज जेव्हा इथं आले होते, फार छान वास्तू आहे, व्हायब्रेशन आहे त्याच्यात. 150 वर्ष भिडे परिवार या देवीची संपूर्ण व्यवस्था पूजे सकट सगळं बघतो आहे. पूर्वी इथं काळं वावर होतं, म्हणून या काळ्या वावरात ही देवी इथे बसवली गेली, म्हणून याला काळी जोगेश्वरी असं नाव दिलं गेलं. आणि मूर्ती देखील काळीच, काळ्या पाषाणातली आहे. जसं काळ्या पाषाणात विष्णूची मूर्ती असेल, तशी आपली देवी सुद्धा काळ्या पाषाणातली आहे. काळी जोगेश्वरीचं मंदिर हलवाई दत्त मंदिराच्या शेजारी म्हणजे जवळ बुधवार पेठेत हे देऊळ आहे.